या व्हिडिओमध्ये आपण जमीन म्हणजेच शिलावरण किंवा लिथोस्फिअर यामधल्या पृथ्वीच्या सगळ्यात वरच्या थराबद्दल ज्यात माती किंवा मृदा असते त्याबद्दल बोलूया। आता मातीबद्दलच्या कुठल्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत ते पहा। सगळ्यात पहिलं म्हणजे जमिनीचे थर आणि त्यांचे घटक आणि दुसरं म्हणजे मृदा तयार होण्याची क्रिया। या दोन मुद्द्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। मग सगळ्यात पहिले आहे मातीचे घटक। माती ही कशा कशापासून बनली आहे पहा। मातीमध्ये आहेत 50% स्थायू पदार्थ म्हणजे घन पदार्थ। या 50% घन पदार्थांमध्ये आहे खनिज आणि सेंद्रिय पदार्थ। त्यात खनिजांचं प्रमाण हे 45% आहे आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण केवळ 5%। मग आता जर 50% स्थायू पदार्थ आहेत तर उर्वरित 50% हे द्रव आणि वायू पदार्थ आहेत। आता द्रव आणि वायू पदार्थ म्हणजे पाणी आणि हवा। तर हे सगळे आहेत मातीचे घटक। आता यानंतर आपण बोलूया जमिनीच्या थरांबद्दल। तुम्ही जर पृथ्वी खणली तर तुम्हाला वेगवेगळ्या थरांमध्ये माती दिसेल। या चित्रात आपण पाहू शकतो की मातीच्या प्रत्येक थराचा रंग आणि त्यामुळे त्याचे घटक वेगवेगळे दिसतात। या कुठल्याही दोन थरांमधली सीमा अगदी स्पष्ट किंवा ठळक नसली तरी ते थर वेगवेगळे ओळखू येतात। तसंच अजून एक चित्र पहा। इथेही हे अशा प्रकारे मातीचे किंवा जमिनीचे वेगवेगळे थर दिसतात। चला तर या जमिनीच्या थरांबद्दल अजून समजून घेऊया। जमिनीचा जो सगळ्यात वरचा थर असतो त्याला म्हणतात कुथित मृदा किंवा ह्युमस। या थराची जाडी जवळपास 2 इंच असते आणि रंग अगदी गडद असतो। जमिनीच्या या थरामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असतं। मग सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय बरं? सेंद्रिय पदार्थ म्हणजे मृत किंवा कुजणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष। या कुजणाऱ्या गोष्टी मातीला पोषक आणि सुपीक बनवतात। आता कुथित मृदेच्या खालचा थर असतो तिला म्हणतात मृदा म्हणजे सोप्या शब्दात माती। या थराची जाडी 5 ते 10 इंच असते। या थरामध्ये सेंद्रिय पदार्थ आणि खनिजांचे मिश्रण असतं। सेंद्रिय पदार्थ हे कुथित मृदेतून खाली सरकतात आणि म्हणून हा मृदेचा थर खूप सुपीक आणि पोषक असतो आणि वनस्पतींच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा असतो। आता मृदेच्या खाली असते अपरिपक्व मृदा म्हणजे इमॅच्युअर सॉइल। या थराची जाडी आहे 1 ते 6 फूट आणि या थरामधली जी जमीन आहे तिचं पूर्णपणे मृदेमध्ये म्हणजे मऊ मातीमध्ये रूपांतर झालेलं नसतं। या थरामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण खूप कमी असतं आणि छोटे छोटे खडक सुद्धा आढळतात। सामान्यतः झाडांची मुळं इथपर्यंत पोचतात पण याच्या पलीकडे जाऊ शकत नाही। आता यानंतर अपरिपक्व मृदेच्या थराच्या खाली असतो अजून एक मातीचा थर ज्यात माती आणि लहान खडक असतात। या थराला सबस्ट्रॅटम म्हणतात। या थराची जाडी 3 ते 6 फूट असते आणि या थरामध्ये खूप जास्त प्रमाणात खडक सापडतात। सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण इथे अतिशय कमी असतं आणि खनिजांचं प्रमाण मात्र फार जास्त असतं। अशा मातीच्या थरामध्ये वनस्पती अजिबात वाढत नाही। आणि मग जमिनीच्या या सगळ्या थरांच्या खाली असतो शेवटचा थर तो म्हणजे मूळ खडकाचा थर। याला बेडरॉक म्हणतात। मूळ खडक हे नाव बघूनच आपण म्हणू शकतो की या थरामध्ये फक्त खडकच आहे, त्यामुळे हा थर अतिशय कडक असतो। हे खडक खनिजांपासून बनलेले असतात आणि इथे सेंद्रिय पदार्थ अजिबात नसतातच। आता यानंतर आपण बघू मृदा तयार होण्याची क्रिया। मृदा ही खडकांपासून तयार होते। खडकांचा अपक्षय झाला की माती तयार होते। अपक्षय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर झीज। खडकांची झीज होते म्हणजे खडकांचे छोटे छोटे तुकडे होऊन शेवटी त्याचेही अजून छोटे तुकडे होतात आणि सगळ्यात शेवटी मातीचे बारीक कण तयार होतात। या प्रक्रियेला अपक्षय म्हणायचं। आता तुम्ही अंदाज लावू शकता का की खडकापासून मृदा तयार होईपर्यंत किती वेळ लागत असेल? पहा 1000 वर्षात फक्त 2.5 सेंटीमीटर मृदा तयार होते। खरंच खूप धीम्या गतीने होत आहे, हो ना? बरं, आता आपण पाहूया की खडकांचा अपक्षय कुठल्या कुठल्या प्रकारे होतो। तर पहिला प्रकार आहे भौतिक अपक्षय आणि दुसरा प्रकार आहे रासायनिक अपक्षय। मग आधी आपण भौतिक अपक्षय कसा होतो त्याचं उदाहरण पाहूया। इथे आपण या चित्रात एक झाड बघू शकतो। ह्या झाडाच्या मुळांमुळे तिथल्या खडकांमध्ये फटी निर्माण होतात आणि मग हळूहळू या खडकांचे छोटे तुकडे होतात आणि अशा प्रकारे हळूहळू झीज होत मोठा खडक मृदेमध्ये रूपांतरित होतो। तर भौतिक अपक्षय झाडांच्या मुळांमुळे होऊ शकतो। आता भौतिक अपक्षयाचं अजून एक उदाहरण पहा।
समजा एक खडक आहे आणि त्यात ही अशी भेग आहे. आता वरून पाऊस पडला, खडकातल्या भेगांमध्ये हे पाणी साठलं, बरोबर. नंतर जर खूप थंडी पडली आणि हे पाणी गोठलं तर गोठताना त्या पाण्याचं प्रसरण होतं, बरोबर. आणि मग प्रसरण झाल्यामुळे त्या पाण्याला तितकीशी जागा त्या भेगेत नाहीये, त्यामुळे पाण्यामुळे ती खडकातली भेग मोठी होते, अशा प्रकारे. आणि वर्षानुवर्ष अशाच प्रकारे हेच होत राहिलं तर मग शेवटी त्या खडकाचे 2 तुकडे होतात. आता हे झालं भौतिक अपक्षयाचं उदाहरण. यानंतर आहे रासायनिक अपक्षय. रसायनांचा संपर्क खडकांसोबत आला तर वर्षानुवर्ष खडकांचा हळूहळू क्षय होतो आणि मग ते खडक तुटतात. उदाहरणार्थ, जर आम्लवर्षा झाली म्हणजे ॲसिड रेन, तर त्या तशा पावसामुळे खडकांचा रासायनिक अपक्षय होतो. आणि मग अशी आम्लवर्षा नेहमी होत राहिली तर खडकांची रासायनिक झीज होते. आता पाहूया की अपक्षयाचा जमिनीच्या थरांवर कसा परिणाम होतो. आपण आत्ताच पाहिलं की अपक्षयामुळे मूळ खडक म्हणजे हा सगळ्यात खालचा थर, त्यातले खडक तुटतात आणि छोटे खडक तयार होतात आणि छोटे खडे ते हळूहळू वर सरकतात. मग तिथल्याही खडकांचा अपक्षय होतो आणि ते अजून वर सरकतात, अपरिपक्व मृदेच्या थरात येतात आणि अशी ही प्रक्रिया होतच राहते. यामुळे काय होतं की खनिजांचा प्रवाह या प्रक्रियेमुळे खालून वरच्या दिशेने होत राहतो. पण ह्यात अजून मजेदार गोष्ट अशी आहे की अशा प्रकारे खनिज खालून वर जात असताना सेंद्रिय पदार्थ मात्र वरून खाली येत असतात. आपल्याला माहिती आहे की कुथित मृदा ही सेंद्रिय पदार्थांचा मुख्य स्रोत आहे. त्यातले सेंद्रिय पदार्थ हळूहळू खालच्या थरात सरकतात आणि मग तिथूनही ते हळूहळू अजून खालच्या थरात म्हणजे अपरिपक्व मृदेच्या थरात सुद्धा जातात. तर म्हणजे खनिज खालून वर आणि सेंद्रिय पदार्थ वरून खाली हे सतत प्रवास करत असतात. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो ते पहा. माती म्हणजे मृदा वेगवेगळ्या थरांमध्ये विभागलेली असते. सगळ्यात वरचा थर सगळ्यात पौष्टिक तो असतो कुथित मृदा. त्याखाली असते मृदा म्हणजे मऊ माती. त्याच्या खाली असतो अपरिपक्व मृदेचा थर. इथली जमीन पूर्णपणे मृदेमध्ये रूपांतरित झालेली नसते आणि इथे छोटे छोटे खडक सापडतात. त्याच्या खाली असतो माती आणि छोट्या खडकांचा थर आणि सगळ्यात खाली असतो मूळ खडक. मातीचे मुख्य घटक असतात सेंद्रिय पदार्थ, खनिज, पाणी आणि हवा. खडकांच्या जिजेमुळे माती बनते किंवा मृदा बनते आणि या प्रक्रियेला अपक्षय म्हणतात. जेव्हा खडकांचा अपक्षय होतो, सेंद्रिय पदार्थ खाली जातात तर खनिज वर सरकतात आणि या दोन्हीमुळे सगळी माती सुपीक बनते. अशा प्रकारे आपण पाहिलं की माती ही अतिशय महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे.